आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दा, त्याने एकदा असंच केलं होतं. त्याने काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली. त्याच्या विरोधात सगळं जनमत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोकेबाज होती. आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी डोकेबाजच होता. त्याने बरोबर डोकं लावलं. पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करायला लागले. म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं. तिने त्यावेळेचं सांगतोय, आणि खरं आहे, मी लोक सुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटं करायची वेळ तर. तिने काय केली, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं. घातल्या का महिला एकीकडं आणि माणसं एकीकडं, लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे. तिने मला साडी दिली, आता तो एका साडीवर ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून. नवरा एक म्हणतो, बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहे ते. समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे ते. धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे. मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण, लाडकी बहीण, आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे. आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे. तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात. कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत. काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढलाय आता, ते त्या महामार्गात सुद्धा नुसतं देऊ म्हणायचं पैसे. समृद्धी महामार्गात देऊ पैसे. ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली, त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून ते मेलंय. काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नादी लावते. मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय नादी लावलं होतं. मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकलेत आमचे. कुठेतरी ते अय सरकार कुठे काय, तुम्ही काय येड्यात काढा लागलात बेटा गोरगरीबाला. वैधानिक महामंडळावर कोण आहे एमडी चेअरमन कोण आहे त्याच्यावर. सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ते ठुले तिथं, म्हणजे काहीच करत नाही. तुम्ही समजून घ्या, जनता बी सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते, गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं केलं, मग वाजाना बी माझ्या अंगात काही राहिलं नाही म्हणून वाजाना तुमचं वाजत खाताना फुकट. त्यामुळे ते म्हणे ते चुटकीचा विषय आमच्या पुढच्या महिन्यात तर केशी सगळ्या आंतरवाली सगळ्या राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ. 10 महिने झाले, 10, आता 11 महिने होते. 29 तारखेला उद्याच्या गॅजेट आणतो. समिती गेली, समितीनं 4 महिने घातले. दिवस किती पाहिजेत मला हे सांगा, किती दिवस पाहिजे तुम्हाला. 11 महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळ एवढा. लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ. सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ, तुमजवळ. बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ, तुमजवळ. का बरं कमून मराठ्यावर आणलंय आहे ना. धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात. का बरं द्यायचं नाही तुम्हाला. खरं बी का बोलायचं नाही, का द्यायचं नाही. हेळसांड कशामुळं. मुस्लिमांचं आरक्षण आहे ना, काय हेळसांड. राजपूत एक आरक्षणात आहे, दुसरा नाही. कशामुळं नाही द्यायचं. काहीकडे समाजात 3 जाती कशामुळे केल्या तुम्ही. तुम्हाला कोणी अधिकार दिला, तुम्हाला कोणी अधिकार दिला. का द्यायचं नाही तुम्हाला. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही. त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊन द्यायचं. हे ओबीसीतले मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना. ऊस तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक. तुमचे हे डाव लक्षात आले, त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही. तुम्ही देता 1500 देता, 2000 देता, 4000 देता. 3 दिवसाच्या पुढे पुरायचे नाहीत आम्हाला. 3 दिवसाच्या पुढे 1 दिवस जरी पाळी घातली ना, मी शेताला 1 एकरला तरी आमचे 2000 रुपये जातात. आणि तो 1500 घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का. आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का. आयुष्याचं नोकऱ्या, आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही डोक्याला येता आणि काय नाही. आमचं म्हणणं आहे ते देऊ नये, आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भरत्यात घ्यावा. हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं. मुलीला शिक्षण मोफत करावं, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेवणीला द्या, मेवणा द्या. ते गरजेचं असतो. फायली उचलायला खंडीबार त्याला हे द्या. पण हे असं दुसऱ्याच्या मुंडके मोडून हे तुम्ही करता, हे चांगलं नाही. मी त्या योजनेवर टीका करत नाही. त्याच्यामुळे पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या. तुम्ही जे डाव टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत.
तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घाला ना ते पैसे. तुम्ही हे सगळं खोटं करता, तात्पुरतं नाही लागता. लोकाला कळतंय, लोकाला चांगलं कळतंय. तुम्ही पाणी सोडित नाहीत, पाणी शेतकऱ्याला लवकर. पाणी पाणी तुमचं नाही, ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला, आमचेच लोक होते ते आडायला, खड्डे खांदायला, गाळ काढायला आमचेच आहेत. काही काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत. 72चे 72. हे जायकवाडीतले किती जणांचा मावे जाण आहे आणखी. व काही वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसले त्यांना तुम्ही. त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतोय. खोटं नाही बोलत. मै तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काय म्हणते ते शरद पवारचा